घरात तो निजला होता सतराजी, त्याचा शिरछेद करुणी त्वरित मनी घेऊनी पळाला. अहो तो शतधन्वा आला आणि आल्याबरोबर काय केलं त्यानं, अगोदर त्या सतराजिताच्या घरी गेला. सतराजिताला माहीत नव्हतं, त्या आपला आराम करीत झोपलेले होते. त्यावेळेस त्या असणाऱ्या शतधन्व्यानं आला, झोपलेल्या सतराजिताला गपचिप येऊन मारलं. तो असणारा जो सैमंतक नावाचा मणी होता, तो मणी देखना सुंदर होता. आता त्याचा लय इतिहास मोठा, ते काय काम करीत होता ते मणी घेतला आणि तो शतधन्वा राजा तिथून निघून गेलेला आहे. द्वारके माझी आशे तो गुप्त, ते सत्यभामेशी झाले श्रुत, की सतराजिताचा करुणी घात मनी नेला सतधन्व्याने. अहो तो असणारा शतधन्वा आला, मणी घेऊन गेला. पण ही जी काही खबर आहे, ही गोष्ट तशीच काही दिवस राहिली. पण काही काळानं त्या सत्यभामेला कळालं की जो असणारा सैमंतक मणी, तो सैमंतक मणी त्या शतधन्वा राजा आला, माझ्या वडिलाला सतराजिताला मारलं आणि मारून तो मणी घेऊन गेला. ही गोष्ट त्या सत्यभामेला काही काळानंतर कळाली. ते वेळा पांडवाच्या समाचारा, रामकृष्ण गेले होते हस्तिनापुरा. मागे वृत्तांत झालो तो सत्वरा, सत्यभामेशी कळला पै. आता ज्या वेळेस तो सतराजित आपल्या वडिलाला मारलं, ही गोष्ट सत्यभामेला कळाली. पण कधी कळाली? ज्या वेळेस ती गोष्ट कळाली त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा आपल्या जे मेहुणे होते पांडव, त्या पांडवाईली भेटण्यासाठी हस्तिनापुराला गेलेले होते. आणि हस्तिनापुराला हे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा गेले आणि त्याच नेमके वेळेस सत्यभामेला ती गोष्ट कळाली होती. शरीर टाकिले धरणी पितियाचे गुणाटोनी, म्हणे सतराजित तुझ कोणे स्थानी, येवनिया भेटो आता. अहो ज्या वेळेस सत्यभामेला ही गोष्ट कळाली, आपल्या वडिलाला मारून टाकलं. आता कुणी पोटची पोरगी असल्यावर लय प्रेम, वडिलावर मुलीचं प्रेम असते. मग तशी ती सत्यभामेला सुद्धा सतराजितानं लाडानं मोठं केलेलं आणि त्या सतराजित मेलेलीची गोष्ट कळाली की त्या सत्यभामेनं मोठा अट्टहास केला. त्या आपल्या वडिलासाठी शोक करू लागली आणि म्हणू लागली की दादा बाबा तुम्ही आता मला कधी भेटतान, कुठं भेटतान. म्हणून ती त्या असणाऱ्या द्वारकेमध्ये जमिनीवर गडबडा लोळू लागली आणि त्या वडिलासाठी शोक करू लागलेली. बुडाले माझे माहेर, रुक्मिणीशी कळला समाचार, सत्यभामेच्या मंदिरा सत्वर जगन्माता पातळी. शोक करीत असताना काय शोकच करीत होती ती की आता माझं माहेर बुडालं. नाहीतरी आई वडील गेल्यावर लेकीचं माहेरात काय हो, दिलं कुणी भाऊजानं पाणी दिलं तर दिलं, नाही तर भाऊ विचारतेत का नाही की. मग तसं आई वडील आपले गेलेत म्हणून ती सत्यभामा शोक करीत होती, माझं माहेर बुडालं म्हणून शोक करू लागली. आता शोक करीत असताना शोक करीत होती ही गोष्ट रुक्मिणी मातेला कळाली. आणि ज्यावेळेस ही गोष्ट रुक्मिणीला कळाली त्यावेळेस आपल्या सवतीच्या वडील वारलेत, सवत शोक करती. म्हणून रुक्मिणी माता आपल्या महालामधून त्या सत्यभामेच्या महालाकडं येऊ लागलेल्या आहेत. देवकी वसुदेव उग्रसेन करती बहु समाधान, मग ते सुखासनी बैसून हस्तिनापुरा चालली. अहो ज्या वेळेस सत्यभामेचे वडील वारलेत ही गोष्ट कळाली, मग सगळ्याच राजवाड्यामध्ये कळाली. रुक्मिणी माला कळाली, रुक्मिणी आली. पुन्हा वसुदेव देवकी माता त्यांना कळाले. तेही त्या सत्यभामेचं सांत्वन करण्यासाठी सत्यभामेच्या महालामध्ये आले.
सत्यभामेचं सांत्वन केलं. मग तिथून पुढं सत्यभामा आपलं जे काही राजाचे जे काही सुख आसनाच्या काही ज्या पालख्या असतात स्त्रिया इकडून तिकडे न्यायच्या, त्या पालखीमध्ये बसविली आणि त्या पालखीमधून ती सत्यभामा हस्तिनापुराला भगवान श्रीकृष्णाकडं जाऊ लागलेली. संगे घेतली बहुत सेना येऊनी भेटली जगन्मोहना सांगोनी सकळ वर्तमाना शोक करी अद्भुत. अहो सत्यभामा ही हस्तिनापुराला चालली तर भगवान श्रीकृष्णाची पत्नी तिच्याबरोबर ज्यावेळेस ती हस्तिनापूरला चालली त्यावेळेस भला मोठे सैन्य चतुरंग सैन्य बरोबर घेतलं आणि हस्तिनापुराला आले. हस्तिनापुरामध्ये आल्याच्या नंतर सत्यभामा भगवंताला श्रीकृष्णाला भेटल्या आणि भेटून जो असणारा इकडं झालेल्या आपल्या वडिलाला मारल्याचा जो काही वृत्तांत आहे तो वृत्तांत सर्व सांगितला की सांगितल्यावर पुन्हा सत्यभामा भगवंताजवळ शोक करू लागलेल्या आहेत. सतधन्व्याने मारिला सत्राजित ऐकोनी राम हरी झाले संतप्त आले द्वारकेशी सत्यभामे सहित झाले श्रुत सदधन्व्या ते. अहो ज्या वेळेस सत्यभामेनं सर्व वृत्तांत सांगितला त्यावेळेस भगवंतालाही आपल्या सासऱ्याला मारलं आणि ही गोष्ट कळाल्यावर भगवंत राग आला. भगवंताला राग आला, बलराम दादाला राग आला. त्यांनी लगेच गडबड केली, सत्यभामेला बरोबर घेतलं आणि त्या द्वारकेमध्ये आले. अहो द्वारकेमध्ये ज्यावेळेस भगवंत आले, श्रीकृष्ण आले, ही गोष्ट त्या असणाऱ्या शतधन्व्याला कळाली. तो शतधन्वा द्वारकेतच होता आणि द्वारकेमध्ये त्या शतधन्व्याला भगवंत आलेची गोष्ट कळाली. परम भयभीत झाला मनी आक्रूराचे येते ठेविला मनी मने स्वयंतक केवळ तरणी नलपे कोठे सर्वता. आता त्यो शतधन्वानं काय केलं, भगवंत हस्तिनापुरातून द्वारकेत आलेत हे कळालं, भ्याला आणि भगवंत आपल्याला शिक्षा करतील त्याच्यासाठी त्यानं जो सैमंतक मणी घेतला होता ते सैमंतक मणी जे आक्रूर आहे, आक्रूर भगवंताचा भक्त होता. आता भगवंताच्या भक्ताच्या घरी त्यानं मुकाट्यास तो मणी ठेवला, पण तो सैमंतक मणी होता ज्याचा प्रकाश सूर्यापेक्षाही त्याचं ज्या मण्याचं तेज जास्त आहे. तो मणी तिथं ठेवल्यावर ते कसा झाकून राहील, त्याचा प्रकाश पडणार आहे, त्याचं तेज फाकणारा असा तो मणी त्या आक्रूर भक्ताच्या घरी ठेवलेला आहे. आक्रूरा तू परम विश्वासी म्हणून मनी ठेवितो तुझ पासी येरो म्हणे हे गोष्टी ऋषिकेशी कळल्या अनर्थ होईल. ज्या वेळेस त्या शतधन्व्यानं मणी आक्रूराकडे ठेवताना सांगितलं, म्हणला आक्रूरा तू माझा जवळचा आप्त आहेस, माझा तुझ्यावर लय भरवसा आहे, तुझ्यावर विश्वास आहे. हे मणी का नाही, हे मणी माझा आता मी तुझ्याजवळ ठेवायला लागलो आहे, ज्यावेळेस मला गरज पडेल त्यावेळेस मी माझा घेऊन जाईल असं म्हणला. पण आक्रूरानं सांगितलं, म्हणले अरे ते जर श्रीकृष्णाला कळालं हा मणी इथं माझ्या इथं तो ठेवलास आणि कळाल्या नक्की म्हणले काहीतरी अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही, कृष्ण कोपून त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीत असा आक्रूर त्या शतधन्व्याला सांगू लागलेला आहे. द्वारके बाहेर सतधन्वा पळत तो तुरंगी रामकृष्ण बैसत पूर्व समुद्रापर्यंत पळाला तेव्हा शतधन्वा. अहो तो शतधन्वा राजा ते काय साधारण राजा नव्हता, तो बी महाबलाढ्य राजा होता. भगवंत श्रीकृष्ण आणि बलराम दादा हस्तिनापुरातून आलेत आणि हे कळाल्यावर ते मणी ठेवला आणि द्वारकेमधून तो निघून जाऊ लागला. हे ज्यावेळेस शतधन्वा चालला हे भगवंताला कळाल्याबरोबर भगवंत आपल्या रथात बसले
आणि रथात बसून बलराम दादा आणि भगवंत त्याच्या पाठीमागं जाऊ लागले. भगवंत पाठीमागून येऊ लागलेत म्हणून तो शतधन्वाजी पळाला. ती जे पूर्वीकडला समुद्र आहे त्या समुद्रापर्यंत तो पळून गेला आणि भगवंत श्रीकृष्ण त्याचा पाठलाग करीत त्याच्या मागं जाऊ लागलेले. मग श्रीरंगे सुदर्शन टाकिले, शतधन्वाचे शिर उडविले. कलेवर समुद्र तिरी पडिले, परिमनी नाही त्याजवळी. अहो ज्या वेळेस तो शतधन्वा पळून जाऊ लागला, आता भगवंताच्या रथाच्या पुढं जाऊ लागला, त्यावेळेस भगवंताचा राग अनावर झाला. भगवान श्रीकृष्णानं आपल्या सुदर्शनाचं आव्हान केलं आणि आव्हान करून त्या शतधन्व्याच्या पाठीमागं सुदर्शन सोडल्याबरोबर त्या शतधन्व्याचं सुदर्शनानं त्याचं शिरछेद केला आणि समुद्राच्या कडीला त्याचं शरीर पडलं. भगवंताचा रथ त्याच्याजवळ आला. भगवंतानं त्या शतधन्व्याचं बघितलं, पण त्या शतधन्व्याजवळ काही तो सैमंतक मणी सापडला नाही. परतोनी आले द्वारकापुरा, नगरी पिटिली डांगोरा. कोणे चोरासी दिदला थारा, मनी सत्वर आणि जे. मग ज्यावेळेस भगवंत त्या शतधन्व्याला मारलं, द्वारकेमध्ये आले आणि द्वारकेमध्ये आल्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी गावामध्ये द्वारकेमध्ये दौंडी पिटविली. काय म्हणून दौंडी पिटविली? जर कोणी या असणारा सैमंतक मणी नेणारा जो चोर होता आणि त्या चोरानं ज्यानं आसरा दिला आहे, ज्यानं त्याला राहण्यासाठी आसरा दिला आहे, त्या आसरा देणारानं तो जो सैमंतक मणी त्याच्या घरी ठेवलेला आहे आणि त्यानं त्याचा सैमंतक मणी आणून द्या अशी असणारी दौंडी सर्व पूर्ण द्वारकेमध्ये भगवंतानं दिलेली. ते आक्रोरे ऐकूनी भयभीत झाला मनी आपुल्या संगे घेऊनी गेला पळोनी वाराणसी. अहो तो आक्रूरानं ती दौंडी ऐकली आणि ऐकल्यावर आक्रूरला वाटलं जर हे मणी घेऊन भगवंताकडे द्यावा तर चोराला म्या आसरा दिल्यामुळं माझा बी भगवंत मला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच्यासाठी त्यानं काय केलं, तो मणी घेतला आणि कुणाला न कळता द्वारका सोडली आणि द्वारका सोडून तो काशीला वाराणसीच्या ठिकाणी येऊन राहिलेला आहे. हेर सांगती चक्रपाणी आक्रूर घेऊनी गेला मनी, परी निरापराधी भक्ती शिरोमणी भय करोनी बाहेर गेला. अहो ज्या वेळेस तो आक्रूर मणी घेऊन गेला हे गुप्त हेरानी जाणलं आणि ती गुपित गोष्ट त्या भगवंताचा आक्रूर भक्तच होता, नंबर 1चा भक्त भगवंताचा होता आणि त्या भक्तानं मणी घेऊन गेला ही गोष्ट भगवंताला येऊन कृष्णाला येऊन सांगितली की आक्रूर हे तुमचा परमभक्त आहे, पण त्या चोराला आसरा दिल्यामुळं भयभीत झाले. आक्रूराची काही चूक नसताना तो मणी ते घेऊन गेलेत अशीच असणारी हेरानी गोष्ट भगवान श्रीकृष्णाला सांगितलेली. मग बोले यादवेंद्र अन्याय नसतानु मात्र, माझा प्राण सका क्रूर गेला न कळे कोणीकडे. भगवंतानं ही मनोमन जाणलं की माझा असणारा भक्त आक्रूर आहे आणि माझ्या भक्ताची तर काही चूक नाही, काही अपराध त्यानं काही केलाच नाही, पण त्या आसरा दिल्यामुळं तो इथून निघून गेला. मग माझा सखा भक्त आता कुठं गेला असे भगवंत विचार करू लागलेले. आक्रूरासारखे निधान जो सात्विक आणि प्रेमळ पूर्ण, मज न गमे त्या सख्याविन जगजीवन बहु कष्टी. अहो तो आक्रूर भक्तच इतका होता की भगवंताचा जीवलग भक्त असलेला, सदा भगवंताचं स्मरण करणारा, भगवंताच्या जवळ राहणारा असा आप्त. भगवंत म्हणले असा आप्त मला दुसरा कोणी नाही, म्हणून
त्या अक्रूरासाठी भगवान स्वतः कष्टी होऊ लागले आणि म्हणले आता त्या अक्रूराशिवाय मला काय आता चैन पडत नाही, त्याची भेट घेतल्याशिवाय माझी चैन पडत नाही, असे भगवंत बोलू लागले. आक्रूरा कारणे श्रीहरी रात्रंदिवस चिंता करी, तो 12 वर्षे द्वारकेवरी आवर्षण पडिले. त्या असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण त्या द्वारकेमधल्या अक्रूर भक्तासाठी कष्टी झाले, इतके कष्टी झाले की ते सैमंतक मणी तिथून निघून गेला. त्यावेळेस एक तर भक्तासाठी भगवान कष्टी झाले आणि त्याच वेळेस असं झालं की द्वारकेमध्ये 12 वर्ष मोठा दुष्काळ पडला. आपल्याकडे जसं 72ला दुष्काळ पडला तसा तो भगवंत असताना देखील द्वारकेमध्ये दुष्काळ पडला. मग आता आपल्यापाशी बी दुष्काळ पडला, ह्याच्यात काही नवलाची गोष्ट नाही. बहुत केले प्रयत्न परी कदान वर्षे घन, तो आंबरी देववाणी वदे वचन समस्त जन ऐकती. 12 वर्षाचा दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यावर सर्व लोक चिंतातूर झाले. बरेच प्रयत्न केले, देवाचंच नामस्मरण करणं, जप करणं, देवतांची आराधना, यज्ञ करणं, यज्ञ हवन करणं, हे बरेच प्रयत्न केले, पण 12 वर्ष काही पाऊस पडला नाही. त्यावेळेस त्या द्वारकेमध्ये वरी आकाशामध्ये आकाशवाणी झाली आणि ती आकाशवाणी सर्वजण ऐकत होते आणि तेच ग्रंथकर्ते सांगू लागलेत, ते बी तुम्ही ऐका असं सांगू लागले. आक्रूर आहे वाराणसी नगरी, तो जरी आणाल द्वारकापुरी, तरी जलद वर्षेल निर्धारी निश्चय हा जाणीजे. काय आकाशवाणी झाली? आकाशवाणी अशी झाली द्वारकेवर की सर्व द्वारकेमधले जन ऐका, जो असणारा देवाचा भक्त असलेला अक्रूर हा काशीच्या ठिकाणी राहत आहे आणि त्या जर अक्रूराला जर कुणी द्वारकेमध्ये आणलं तर नक्की पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही, असे असणारी आकाशवाणी सर्व द्वारका नगरीतल्या लोकांनी ऐकलेली. तो दूतमुखी वार्ता आली समग्र, की आनंद वना हे अक्रूर मनी सुवर्ण प्रसवे अष्टभार, धर्म अपार करीतसे. मग ज्या वेळेस ही आकाशवाणी झाली त्यावेळेस काही गुप्त हेरांनी भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांना सांगितलं, अक्रूर काशीमधलं जे आनंदवन आहे त्या आनंदवनामध्ये राहतो आणि त्याच्याजवळ तो सैमंतक मणी, तो सैमंतक मणी रोज 8 भार सोनं देतोय आणि त्या 8 भार सोन्यामधून अक्रूरानं बरंच काही धर्मकार्य केलंय, करीत आहे, अशी असणारी माहिती गुप्तहेरांनी भगवान श्रीकृष्णाला सांगितलेली. भागीरथीचे जे का घाट अक्रूरे बांधिले असती सदट, अद्यापि जन देखती स्पष्ट अक्रूर घाट नाम त्याचे. त्या असणाऱ्या त्यावेळेस त्या अक्रूरानं जे सैमंतक मण्यापासून जे सोनं निर्माण झालं त्या सोन्यापासून बरंच धर्मकार्य केलं. काय कार्य केलं? काशीमध्ये जे काही त्या गंगेच्या कडेला घाट बांधलेलेत त्या घाटाला अक्रूरानं त्यावेळेस घाट बांधलेत आणि त्याच घाटाला नाव आता अक्रूर घाट आहे. की जे काशीला गेलेत, जे काशीला लोक गेलेत त्यांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे इथं अक्रूर घाट आहे आणि इथं ह्या घाटावर जर आंघोळ केली तर माणसं पावन पवित्र होतेत आणि ते आतापर्यंत अजून तसेच येतं असं ग्रंथकर्ते सांगू लागले. मग श्रीकृष्णे उद्धवासी वेगे धाडिले वाराणसीसी,
तो आक्रूर झाला तापसी कृष्ण स्मरणी रत सदा. मग ज्या वेळेस ही गोष्ट सर्व अक्रूराची भगवंताला कळाली त्यावेळेस भगवंतानं मग श्रीकृष्णे उद्धवासी वेगे धाडिले वाराणसीसी. तो आक्रूर झाला तापसी कृष्ण स्मरणी रत सदा. आता त्या द्वारकेमध्ये भगवंताचे प्रेमाचे सखे दोन भक्त होते, एक आक्रूर आणि दुसरा उद्धव. आक्रूर निघून गेले. मग भगवंतानं त्या उद्धव भक्ताला जवळ बोलविलं आणि बोलवून सांगितलं, म्हणले उद्धवा तू काय कर, आता काशीला जा आणि आक्रूराला घेऊन ये. आक्रूराला भगवंताची आज्ञा झाल्यावर उद्धव द्वारकेमधून काशीला जाऊ लागले. त्यावेळेस हे त्या आक्रूराला कळालं. मग आक्रूरानं कळाल्यावर आक्रूरानं काय केलं, त्या आनंदवनामध्ये भगवंताचं नामस्मरण करीत बसले होते. ह्या त्या उद्धवानं बघितलेले. मग उद्धवे वर्तमान सांगून आणिला रथावरी बैसवून. भेटले आक्रूराने कृष्ण प्रेम करून ते धवा. अहो ज्या वेळेस उद्धवानं आक्रूराची भेट घेतली आणि भेटून सांगितलं की म्हणले आक्रूरा भगवंत तुमच्या भेटीसाठी आतुर झालेले आहेत आणि तुमच्या भेटीसाठी भगवंतानं मला इथं काशीला पाठविलं आहे. असं सांगितल्यावर त्या आक्रूरातलाही भगवंताला भेटण्याची इच्छा झाली आणि भगवंताची भेटण्याची इच्छा झाली. म्हणजे भगवंताला भेटण्यासाठी मधी साधूची गरज आहे. साधू असला की भगवंत आणि भक्ताची भेट होती. तसेच हे साधू उद्धव गेला, आक्रूराला घेऊन आला. द्वारकेमध्ये आल्यावर आक्रूराची आणि भगवंताची भेट झाली. आक्रूरे हरी